पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका जयाचे केलिया स्मरण, होय सकळ विद्येचे अधिकरण, तेची वंदू श्री चरण श्री गुरुचे ते नमस्कारुनी आता। ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळ, तुमचा अनुग्रह लाधालो पावन झालो चराचरी, मस्तक हे पायावरिया वाद करी संताचा, वाद करी संताचा या वाद करी संताचा, मस्तक हे पायावरी वाद करी संताचा, वाद करी संताची या वाद करी संताचा, मस्तक हे पायावरिया वाद करी संताचा, मस्तक हे पायावरिया वाद करी संताचा, वाद करी संताचा या वाद करी संताचा, मस्तक हे पायावरी वाद करी संताचा, वाद करी संताचा या वाद करी संताचा, वाद करी संताचा या वाद करी संताचा, संताचा मस्तक हे पायावरी या वार करी संतांच्या। हरिने माझे हरिले चित्त भारवीत विसरले, आता कैसी जाऊ घरा नोहे बरा लौकिक। प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त सेवेसाठी प्राप्त प्रसंगी सेवेकरिता निवडलेला अभंग, संत श्रेष्ठ देवमान्य वैराग्याची मूर्ती, देहूचे सुप्रसिद्ध असे असणारे, ज्याला पंचम वेद म्हटलं जातं असे जगद्गुरु तुकोबराय यांचा 4 चरणाचा अभंग आजच्या काल्याच्या प्रसंगाला अनुसरून गवळणीपर अभंग निवडलेला आहे। या गवळणीमध्ये तुकोबराय एका गवळणीची अवस्था वर्णन करून सांगतायत। हरिने माझे हरिले चित्त भारवीत विसरले। जगद्गुरु तुकोबराय या गवळणीमध्ये या अभंगामध्ये एका गवळणीची अवस्था वर्णन करून सांगतायत, जी सुरुवातीला भक्ती करून भक्तीच्या मार्गाने चालत असताना जी तिला अवस्था प्राप्त झाली, कोणती अवस्था प्राप्त झाली तर ती स्वतःच्या घरातला कामधंदा विसरून, घरातले सर्व काही कार्य विसरून ती भगवंताशी एकरूप झाली। तिचं चित्त सर्वस्व हे भगवंताच्या ठिकाणी लागलेलं आहे। म्हणून ती गवळण एका मैत्रिणीला सांगू लागली की हे सखे ऐक, माझी अवस्था अशी झाली। तिनं विचारलं कशी झाली, तिनं सांगितलं हरिने माझे हरिले चित्त भारवीत विसरले। काय सांगू बाई, माझं चित्त त्या भगवंतानी वेधून घेतलेलं आहे आणि मी काही घरातलं कामधंदा आहे, कामधंदा गवळणीचा म्हणजे दही दूध विकणे, आणि हे भार विकण्यासाठी दही दूध विकण्यासाठी गेले ना तर कोणाकडून किती पैसे घ्यायचे, कोणाला किती दही दूध विकलं याची मला काहीही कल्पना नाही। आणि मग आता हे पैसे जर नाही भेटले तर मला घरचे लोक काय म्हणतील, म्हणून मी आता घरी तरी कशी जाऊ। म्हणून अभंगाच्या 2ऱ्या चरणात तुकोबराय म्हणतात, आता कैशी जाऊ घरा नोहे बरा लौकिक। मी आता घरी कशी जाऊ, घरचे लोक मला पैसा आणल्याशिवाय घरात येऊ देणार नाहीत। आणि अशी एवढी अवस्था माझी बिकट झाली की मी शब्द कोणाला सांगूही शकत नाही की माझी कशी अवस्था झाली, आणि माझं सर्वस्व चित्त भगवंताच्या ठिकाणी लागलेलं आहे हे मी कोणाला सांगूही शकत नाही। काय करू, कारण जर परक्या लोकांना सांगितलं तर घरचे लोक माझ्यावर संशय घेतील। पारखी अशी सांगता गोष्टी घरची कुटी खातील। काय सांगू, परक्यांना सांगायची लाज झाली। काय करू, मग ही सगळी दोघींचा संवाद माझ्या तुकोबरायांनी पाहिला।
तुकोबाराया जवळ गेले आणि त्या गवळणीला म्हणू लागले, हे बघ गवळणी, गोपी काही काळजी करू नको, तू काय कर, निवांत राह. तुका मने निवांत राही पाहिले पायी परतोनी. आतापर्यंत तू जी भक्ती केली ना त्याच भक्तीवर तू आरूढ राहा आणि ज्यानं तुझं मन वेधून घेतलं ना तेच भगवंत सर्व लोक प्रयत्न करत आहेत त्याला जिंकण्यासाठी. आणि तू आता काही काळजी करू नको, निवांत राहा आणि जे तू मागे पाहत आलीस तेही पुढेच पाहत राहा, असा या अभंगाचा भावार्थ सांगण्याचा प्रयत्न केला. विठ्ठला विठ्ठल असो. सेवेला आरंभ करण्यापूर्वी द्यायचा तो परिहार असा की आपल्या या पावन आणि पवित्र गावामध्ये अंजनी बुद्रुक या ठिकाणी चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह आणि या सप्ताहामधील आजच्या या काल्याच्या कीर्तनाचं पुष्प माझ्यासारख्या पामराकडे तुम्ही सोपवलं आहे. मी मोठी भाग्यवान आहे महाराज. आणि तुम्ही मला या काल्याच्या प्रसंगाचा आणि काल्याच्या सेवेचा योग घडवून दिलेला आहे. या आपल्या गावामध्ये अंजनी बुद्रुक अंजनी आणि हनुमंतरायाच्या दरबारामध्ये वास्तविक पाहता तुमच्या गावाचं नाव 7 दिवस झालं मला वर्णन करायचं बरं थोडंसं. अंजनी गाव इतकं सुंदर नाव आहे की हनुमंतरायाची आई. तुमचं गाव म्हणजे हनुमंतरायाची आई. आणि अशा प्रकाराने हे असणारं गाव आणि हनुमंतरायाच्याच पुण्य आणि पवित्र नगरीमध्ये आणि त्यांच्या प्रांगणामध्ये चालत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह श्रीमद भागवत महापुराण ज्ञानेश्वरी पारायण. आमचे ज्ञानेश्वरी पारायण करणाऱ्या ताई मथुराताई सुभाष तडस आणि भागवताचार्य आले का दिसत नाही तिथं. निर्गुणाताई परभणीकर रोज सगळ्यांच्या कीर्तनाला हजर असतात इथं. आज माझ्या कीर्तनाला आलेच नाही, काय वैर आहे काय माहिती. असो. आणि या कीर्तनामध्ये उत्कृष्ट अशा प्रकारचे ज्यांची गायनाची साथ आहे अशा असणाऱ्या आमच्या हरिभक्त परायण माझ्या मोठी बहीण म्हटलं तरी चालते किंवा तिनं जर समजलं तू मोठी होय तर मी मोठी बहीण अशा असणाऱ्या आमच्या सुनंदाताई पांचाळ त्यांना कोटी कोटी धन्यवाद. तसेच हरिभक्त परायण रेखाताई शिंदे ह्याही गोड अशा प्रकारचा आवाज अशाही ताईला मी कोटी कोटी धन्यवाद देते. तसेच तुमच्या गावातील रत्नमाला ताई ह्याही गायनाचार्य आज नाही तर हजर परंतु होत्या 4 दिवस हजर. त्यांनाही 4 दिवस आल्याबद्दल धन्यवाद. आणि तसेच आमचे शिंतवादक त्यांचा स्वभाव खरंच सांगू वास्तविक पाहता गजानन महाराज पिंपरीकर यांच्याच
मार्गदर्शनातून मला तुमच्या सर्वांची सेवा करण्याचा योग प्राप्त झालेला आहे. म्हणून दादाला कोटी कोटी धन्यवाद. असेच कार्यक्रम तुमच्या भागात देत राहो ही मी तुमच्या चरणी प्रार्थना करते. आणि तसेच गोड स्वभाव असणारे आमच्या ताईचे बंधू म्हणजे माझे बंधू बरं का. पुन्हा ती इथून गेल्यावर मारल मला, तू कस काय मला भाऊ नाही म्हणून गोड अशा प्रकारचा आमचा भाऊ बरं का केशवदादा पांचाळ यांचंही रात्री आगमन झालेलं आहे आपल्या या अंजनी गावामध्ये. त्यांच्याही चरणी कोटी कोटी धन्यवाद. आणि तसेच आमचे हरिभक्त परायण गोड स्वभाव गेल्या 3 दिवस त्यांनी आपल्याला सेवा दिली महाराज. आणि सर्वांना पवित्र तुळशीची माळी आणलेल्या आहेत. त्या दिवशीही आणल्या होत्या, परंतु कोणी घेतल्या कोणी नाही घेतल्या. ज्याला ज्याला काल माळी पाहिजे होत्या त्यांनी आज घ्या बरं का. कारण आमचे गौरवदादा आलेले आहेत. गोड स्वभाव आहे, गोड वादन आहे असे असणारे आमचे गौरवदादा, त्यांच्याही चरणी कोटी कोटी धन्यवाद. तसेच 7 दिवसापासून आपल्याला जी तबल्याची साथ देत आहेत असे असणारे आमचे ज्ञानेश्वर माऊलीसारखा स्वभाव आहे हो. काय सांगावं त्या पोराचा. असं वाटते, मी तर कालही सांगितलं, त्या अशा लोकांना वाटते की हनुमंतरायासारखी छाती फाडावं आणि मधी ठेवावं. असं ज्ञानेश्वर दादा आमचे गोड स्वभावाचे, त्याच्याही चरणी कोटी कोटी धन्यवाद. आणि 7-8 दिवस झाले, 8 दिवसापर्यंत ज्यांनी सर्व महाराष्ट्रात नव्हे आपल्या भारतात प्रचार करण्याचं सेवा आणि कार्य जे करत आहेत यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून गजर मुक्ताबाईचा या माध्यमातून ते सर्वत्र असं आपल्या सर्वांचं प्रसिद्धीकरण करत आहेत. अशांनाही यूट्यूब चॅनलवाले गजानन दादा ते मृदंग वाजवतात. सुंदर अशा प्रकारचे 7 दिवस त्यांनी मृदंग वाजवला. असे आमचे गजानन दादा, तुम्हालाही कोटी कोटी धन्यवाद. तसेच आता 5 मिनिटं मला आज वेळ झाला तर बोलू नका. रोजही तुमचं 4 वाजले की सुरू असते. आता मी 4 तास कीर्तन करणार आहे, रोजचा माझा टाईम. आणि आमचे साऊंड सिस्टीमवाले दादा खरंच तुमच्या तर काय मरून पोटी यावं काय सांगता येईन. आम्ही विजय दादा, रोज साऊंड सिस्टीम विजय दादाचं आहे, त्याच्यात काही नाही, पण त्याचंच नाव घ्यायलो आहोत. तुम्ही आम्हाला सर्व काही उत्कृष्ट अशा प्रकारे देत आहात. मग तुमचं नाव आहे रामभाऊ, हे की नाही. आणि प्रत्येक रामभाऊ हे मागेच राहतात हो, नाव समोर येऊच देत नाहीत. कारण मर्यादा पुरुषोत्तम आहे ना राम. म्हणून रामभाऊ तुमचेही कोटी कोटी धन्यवाद. कारण तुम्ही गोड अशा प्रकारचं 7 दिवस मला बोलले का असं काहीही जाणवलं नाही. म्हणून तुमच्या चरणी कोटी कोटी धन्यवाद. आणि तसेच तुमच्या गावातील सर्व महिला मंडळी, बघा ना हो काय महिला मंडळ आहे हो. असं जसे काही झेंडूचे फुलंच आणले तर गुलाबाचे असतील, पण हे झेंडूचे फुलं आहेत महाराज. किती सुंदर अशा प्रकारचे त्यांचे चेहरे एका सोयीनं उभं राहतात. 7 दिवस अहोरात्र त्यांनी इथे उभं राहून सर्वांच्या कीर्तनकारांची सेवा शोभा वाढवली. म्हणून सर्व महिला मंडळींचे कोटी कोटी धन्यवाद. तसेच आमचे गोड स्वभावाचे सुदामजीच म्हणलं तरी काल त्यांच्या घरी गेलो का तर खरंच सुदामजीची झोपडी असती का नाही, त्याचप्रमाणे आमच्या रामभाऊची हो काय अहोरात्र सेवा त्यांची. काय झोप नाही काही नाही, इतकी परेशान. तुम्ही म्हणसाल आम्ही करत का, अहो तुम्ही सगळेच करत आहात. परंतु त्यांचं घर पाहून माझ्या डोळ्यातून अश्रुधारा येऊ लागले की खरंच काय माणूस आहे. काय माणसाला जो माणूस गरीब आहे तो परमार्थात जास्त येतो, हे लक्षात ठेवा बरं का. आणि असे आमचे रामभाऊ सुद्धा, त्यांना कोटी कोटी धन्यवाद. आणि तसेच तुमच्या गावातलेच आहेत ना चोपदार काका, 2 चोपदार होते, एक कुठं हरपला काय कुठं गेले ते असं का. बरं, तर तुमच्याच गावातील तुम्हाला वास्तविक पाहता महाराज भजनी मंडळ टाळकरी मंडळी बाहेरून आणायची गरज नाही बरं का. आणि गायनाचारी सुद्धा महिला तुमच्याच गावात आहेत. आणि पुरुष तर तुम्ही आहात, पेटी मास्तर आहेत आमचे, परत सर्व तुमच्या गावात आहे. फक्त एक भागवतकार आणि 4-5 कीर्तनकार बनवा म्हणजे आम्हाला जे हरी ठोका. हां, म्हणजे सगळं गायनाचार्य सुद्धा तुमच्या गावात आहेत, एकापेक्षा एक आहेत का नाही. म्हणून सर्वांच्या चरणी कोटी कोटी धन्यवाद. चोपदार दादा सुद्धा किती सुंदर अशा प्रकारचं नृत्य करतात बघा. त्यांचं नाचणं पाहून मला तर कधी कधी वाटायचं मीच नाचावं काय की, पण मला कोणीच म्हणत नाही नाचा.
मला फार छंद आहे हो भजनात नाचायचं, पण मला तुम्ही कोणी म्हणलेच नाही. आमची ताई म्हणली होती, पण मी एकटी कोणासोबत नाचू? आमच्या मालकाचं नाव घेतलं पण ते काही आले नाही. मग एकटी कोणासोबत नाचू? म्हणून आमचे पती सुद्धा या कीर्तन सेवेसाठी हजर आहेत. त्यांचेही चरणी कोटी कोटी धन्यवाद. तसेच जिंतूर तालुक्यातून जे भोगाव गाव, देवीचं भोगाव हे नाव आहे, म्हणजे प्रसिद्ध देवस्थान तिथं देवीचं आहे. तिथून सुद्धा मंडळी कीर्तनासाठी आली, म्हणून त्यांच्या चरणी कोटी कोटी धन्यवाद. वसंत भाऊ असतील, आमचे देशमुख कंपनी सगळीच बरं का, तुम्ही आले का? तुमच्या चरणी कोटी कोटी धन्यवाद. तुम्ही 8 दिवस झालं येतो म्हणत होता, तुम्ही काय आले नाही, पण आज आले ना, तर तुमच्या चरणी कोटी कोटी धन्यवाद. तसेच सर्व गावकरी मंडळींच्या आणि संयोजक नियोजक मंडळीच्या चरणी कोटी कोटी धन्यवाद देऊन आज आपण सेवेकडे वळूया. विठ्ठल विठ्ठल प्रत्येक मनुष्य हा भक्ती करत असतो. असा जीवच नाही की तो भगवंताची शरणागती करत नाही. प्रत्येक मनुष्य भगवंताची शरणागती पत्करत असतो, परंतु भक्ती करत असताना कधीही आपल्या मनानं कोणता परमार्थ केला नाही पाहिजे. आपल्या मनानं केलं तर आपल्याला कोणताही मार्ग सापडत नाही लवकर. मग आपण काय होतो? कोण्याही मार्गाने जातो. म्हणजे आडराणी भरले जग, आडरानात सगळं जग भरले. सगळे लोक भगवंताची शरणागती करतात, परंतु करायची त्याची करत नाही. याच्यासाठी बघा, काही या शास्त्रामध्ये जीवनमुक्त आहेत, मुमुक्षु आहेत, काही विषयी आहेत आणि काही पामर आहेत. जीवनमुक्त अवस्थेला जो प्राप्त झाला तो ज्ञानी पुरुष आहे. त्याला अजिबात कोणत्याही प्रकारच्या कर्माशी घेणं देणं नाही आणि काहीच नाही. त्याचे सर्व कर्म भगवंताला अर्पण होतात. आणि जो मुमुक्षु आहे तो जोपर्यंत मनुष्य शरीर आहे तोपर्यंत कर्म हे करावंच लागतं. शेवटी नाही कोणतं कर्म केलं तर श्वास तरी घ्यावा लागतो, आणि श्वास घेणं म्हणजे कर्मच आहे. मग तो श्वास का होईना पण घेत असतो. बघ आता श्वास घेत असताना हे सुद्धा कर्म झालं, परंतु जो जीवनमुक्त अवस्थेला प्राप्त झाला त्याचा श्वास सुद्धा भगवंताला अर्पण होत असतो. कारण काही लोक भगवंताची प्राप्ती होण्यासाठी अट्टहास करतात, हे की नाही? त्याला ज्ञानी म्हणावं. कारण ज्ञानी मनुष्य काय करतो? सुरुवातीला भक्ती करून ज्ञान प्राप्त घेतो, आणि ज्ञान प्राप्त झाल्याच्या नंतर ते म्हणतो आता मला कोणतेही कर्म करायची गरज नाही. कारण माझं स्वरूप काय आहे? भगवंताचं स्वरूप आहे. मीच काय? अहम ब्रह्मास्मी असं म्हणतो ते तत्वमसी महावाक्य. असं म्हटल्याच्या नंतर आता शरीर आहे तोपर्यंत कर्म आहेत म्हटल्याच्या नंतर काही बी होऊ शकते ना. परंतु भक्ती मार्गातल्या म्हणजे पामराचा विषय तसा नाही. तर काय आहे याचं? तो पामर जो आहे ना, म्हणजे भक्ती करतो. भक्ती करत असताना त्याचे म्हणजे एक याच्या शास्त्रामध्ये 2 न्याय सांगितले. एक मर्कट किशोर न्याय आणि एक मर्जर किशोर न्याय. मर्कट म्हणजे माकड, मर्जर म्हणजे मांजर. 2 न्याय सांगितले. म्हणतात ज्या वेळेला मांजर पिल्ले देती, लक्षपूर्वक आहे का बरं का? काल्याचं कीर्तन म्हणजे कदाचित तुम्ही सगळं गवळणीनं दही दूध विकायला नेलं, कृष्णानं मागून मटकं फोल्डं, पुन्हा हे असंच ऐकता. पण आज जरा वेगळ्या पद्धतीचं ऐका, ते सांगू. आपण तिकडं जाणारच आहोत. परंतु 2 न्याय सांगत असताना एक मर्कट किशोर आणि एक मर्जर किशोर न्याय. तर मर्कट माकड जे आहे, तर ते माकड ज्या वेळेला पिल्ले देतो ते माकड काय सांगते त्याच्या पिलांना? हे बघ, तुला जर जीवन जगायचं असेल तर तू काय कर, मला घट्ट पकडून धर. मी तुला पकडणार नाही, मी पकडणार नाही. कारण मला या झाडावरून त्या फांदीवर, त्या फांदीवरून त्या फांदीवर उडी मारायची. आणि ज्या वेळेला मी उडी मारतो ना
त्यावेळेला कदाचित तू निष्ठून तुझे हात सहजच निष्ठतील आणि तू पडून जाशील. म्हणून तू तुझ्या मनानं मला घट्ट पकडून राह. आणि जर का हात ढिले ठेवले तर मरायचं, मग काय नाही करायचं. हे काय झालं, पिल्यानं स्वतःचं जीवन कसं जगायचं हे त्याचं त्यानं ठरवायचं. परंतु मर्जर किशोर न्यायमध्ये असं नाही. मांजर म्हणते जेव्हा पिले देते ना, पिले दिल्याच्या नंतर ती मांजर आपले पिले 7 घरं फिरवती. हे कदाचित सर्वांना अनुभव असेल. 7 घरं फिरवती. का बरं 7 फिरवती घरं? कारण तिला तिच्या मालकाचा स्वभाव माहीत आहे, बोक्याचा, की जर हे लहान असताना तिचे डोळे 7 दिवस उघडत नसतात त्या पिलांचे, आणि 7 दिवस घर फिरवल्याच्या नंतर त्या पिलांचे डोळे उघडतात आणि ते पिलं मग स्वतंत्र जगायला लागतात. तेव्हा ती मांजर म्हणती माझ्या पिलांना हे बोकोबा नाश्त्यावरही खाऊन घेईल, म्हणून ती सांभाळण्याचं काम करती. म्हणजे आपल्या स्वतःच्या दातामध्ये धरती आणि प्रत्येक ठिकाणी घेऊन जाती. म्हणजे त्या पिलांचा भार जशी ती मांजर वाहती. आता हे झाला दृष्टांत. परंतु सिद्धांत असा आहे की मांजर म्हणजे भक्त. भक्त काय करत असतो, देवा मला भक्ती कशी करावी, ज्ञान कसं प्राप्त होतं हे मला काही माहिती नाही. मग हे सगळा भार तू काय कर, तुझ्यावर मी टाकून देतो आणि तू मला मार्ग दाखव. तू कुठं नेणार आहेस, कुठं नाही नेणार हे तू ठरव. मी काही माझ्या मनानं काही करणार नाही. पण संत महात्मे जे ज्ञानी पुरुष असतात ना, ते स्वतः खटपट करतात. स्वतः खटपट केली की त्याला भार सांभाळावा लागतो. परंतु भक्ताला मात्र सांभाळायची गरज नाही. भक्त कधीही भगवंतावर अवलंबून असतो. म्हणून तुकोबराय आमचे म्हणतात की तुका मने घालू तयावरी भार हो, तुका मने घालू तयावरी भार. तुका मने घालू तयावरी भार.
मने घालूत यावरी भार वाह तुका मने घालूत यावरी भार वाहू हा संसार देवापायी. कारण भक्त हा देवावर भार घालतो आणि मग तेव्हा देव काय करतो मागे पुढे उभा राहे सांभाळीत आलिया आघात मागे पुढे उभा रागे सांभाळीत आलिया आघात आलिया आघात निवाराया. भगवंत हा भक्ताचं रक्षण स्वतःहून करतो. त्याला स्वतः सांभाळायची काहीही गरज नाही. आणि अशा प्रकाराने सांगितलं की जेव्हा मग आता भगवंताच्या पायाजवळ आपलं चित्त ठेवायचं असेल तर हे आग्रह झाला. चित्त ठेवायचं जाणून बुजून आग्रह झाला महाराज. परंतु सहज चित्त लागणं, सहज कसं चित्त लावलं पाहिजे बघा तुम्ही. एकदा शुकाचार्य महाराज राजा जनकाकडे ज्ञान प्राप्त करून घेण्यासाठी गेले. कारण व्यासदेवजीनं सांगितलं होतं की शुकाचार्य महाराजाला अनेक प्रकाराने उपदेश करू लागले की बाबा तू आता जन्माला आला अगोदर तू काय कर प्रपंच ग्रस्त आश्रमाचा स्वीकार कर. परंतु शुकाचार्य महाराज म्हणले आता मी ग्रस्त आश्रमाचा अजिबात स्वीकार करणार नाही. त्याने सांगितलं अरे संसारात राहून सुद्धा परमार्थ करता येतो. राजा जनकाचं उदाहरण दिलं. बघ म्हणले राजा जनक, अरे राजाचा सर्व राजवाडा जळत होता तरी बी ते काय म्हणते नैनम छंदंती शस्त्राणी नैनम दहती पावकाह. अरे कशानच माझं काहीच जळत नाही आणि जे जळतंय ते माझं नाही आणि जे जळतच नाही तेच तर माझं तत्व आहे. असं म्हटल्याच्या नंतर शुकाचार्य महाराजाला कौतुक वाटलं. म्हणले आता मी जातोच बरं भेटायला. आणि पाठवून दिलं व्यासदेवजींनी शुकाचार्य महाराजाला. आता ते दारामध्ये आले. हातामध्ये कबडी आहे ती काय म्हणतात त्याला हातामधली ती साधू पुरुषांची कुबडी आणि हातामध्ये एक कमंडलू आहे आणि एक झोळी आहे. आणि आले शुकाचार्य महाराज राजदरबारात. आल्याच्या नंतर प्रवेशद्वारामध्ये द्वारपालांनी अडवलं. त्याला सांगितलं हे बघा शुका आम्हाला राजा जनकाला भेटायचं आहे. तुम्ही जाऊन सांगा दारी शुक आलाय म्हणून. मी कोण आहे शुक आहे. मी शुक आलोय म्हणून जाऊन सांगा. असं म्हटल्यावर ते गेले आणि सांगितलं महाराज अहो दारामध्ये एक साधू महात्मा आला आणि तो सांगतो आहे की मी सुख आलो म्हणून सांगा. तर मी शुक आलो म्हणून सांगा म्हटल्यावर राजा जनक म्हणले त्याला सांगा म्हणले की जे तुमच्या जवळ आहे ते टाकून द्या, सगळ्याचा त्याग करा. आता त्याला वाटलं माझ्याजवळ फक्त एक काठी आहे आणि एक कमंडलू आहे. त्याने ते कमंडलू टाकून दिलं, काठी टाकून दिली. परत सांगितलं जा मी शुक आलो म्हणून सांगा. परत तू गेला सांगितलं दारामध्ये मी शुक आलो म्हणून असं सांगत आहेत. महात्मा कोण आहेत तर राजा जनकानं सांगितलं त्याच्या जवळ जे आहे ते टाकून द्यायचं सांगा. ते म्हणले अरे सगळं तर टाकून दिलं आता काय राहिलं. मग अंगावर जी लंगोटी होती ती लंगोटी टाकून दिली. पुन्हा सांगितलं जा मी शुक आलो म्हणून सांगा. परत म्हणले त्याच्या जवळ जे आहे ते टाकून द्यायचं सांगा. ते म्हणले आता काहीच तर शिल्लक नाही बाबा आणि काय नेमकं म्हणत आहे टाकून द्या म्हणून. परत सांगितलं मी 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 म्हणले नाही. मग म्हणले शुक आलो म्हणून सांगा.
मग राजा जनक आले आणि मग सांगू लागले, नमस्कार म्हणले महाराज. ते म्हणले, काय कमाल आहे, अरे राजा 3 दिवस झालं तुझ्या दारात बिना अन्ना पाण्याचं बसलो आणि आता म्हणतोय की या ना महाराज तुम्ही कधी आले, नमस्कार. ते म्हणले, अहो तुमच्याजवळ जे होतं ते टाकून द्यायचं सांगितलं होतं ना आतमध्ये यायचं सांगितलं. ते म्हणले, सगळं तर टाकून दिलं, जे तुम्ही टाकून दिलं होतं ना ते बाकीचं सगळं टाकून दिलं, त्याच्याबद्दल माझी काही शंका नव्हती, परंतु तुम्ही जे मी शुक आलो म्हणून सांगा म्हणत होते ना, हे सगळा मोठा खतरनाक तर मी आहे. मग ज्या वेळेला तुम्ही नुसतं शुक आलो म्हणून सांगा म्हटले का, त्यावेळेला मी तुला भेटाय आलो असं म्हटल्यावर अर्धा तर त्याला तिथंच तत्वज्ञान झालं. परत मधी गेल्याच्या नंतर सांगितलं, राजा तू एवढा राजकारभार चालवतो, एवढ्या तुझ्या पट्टराण्या आहेत, एवढी राजदरबारी आहे आणि तू एवढं करत असताना तुला एवढं तत्वज्ञान झालं, तू एवढा महात्मा झाला, तुझं चित्त भगवंताच्या ठिकाणी कसं लागलं रे. राजाने सांगितलं, सांगतो, परंतु आमची एक प्रथा आहे, आमच्या गावात कोणी जर पाहुणी मंडळी आली ना, पहिले अगोदर त्याला गावामध्ये फेरफटका मारायला लावतो आम्ही. काय सांगितलं, अगोदर आम्ही गावात आलेल्या पाहुण्या मंडळीला वाजत गाजत दिंडी काढत फेरफटका मारायला होतो. म्हणले, असं आहे का, ठीक आहे राजा, नंतर मला तत्वज्ञान सांग, अगोदर तुमची जी प्रथा आहे तसं करा. मग सांगितलं, राजा असंही म्हणले, हातामध्ये जो पाहुणा आला का त्याच्या हातामध्ये अशी फुल भरून एक परात देत असतो. काय, पाण्यानं भरलेली परात, ती हातात परात घ्यायची आणि त्या पाहुण्यानं ती हातातली परात एक थेंब न सांडू देता पूर्ण गावाला वेढा मारायचा. शुकाचार्य महाराज म्हणले, ठीक आहे महाराज, तुमची प्रथा जशी असेल तसे. आणि मग त्यांच्या हातामध्ये राजानं परात दिली, पाण्यानं गच्च भरलेली आहे. आता शुकाचार्य महाराज अशी परात धरून सगळी वाजत गाजत आस आपली दिंडी जशी निघाली का, त्या पद्धतीने सगळे ढोल नगारे ताशे वगैरे वाजत होते आणि शुकाचार्य महाराज हातात घेऊन परात आणि भरलेलं पाणी धरून असे चालले होते. आता त्यांनी जे त्या परातीकडे पाहिलं तर सगळ्या गावाला वेढा मारेपर्यंत त्या परातीकडंच पाहिलं, दुसरीकडं कुठेही त्यांचं मन लागलं नाही. मग जाग्यावर आले आणि मग मात्र जनक राजा विचारू लागले, शुकाचार्य महाराज सांगा, आमची नगरी तुम्हाला कशी वाटली हो, कशी वाटली नगरी. तेव्हा शुकाचार्य महाराज म्हणले, राजा अरे तुझी नगरी मी पाहिलीच नाही बाबा. म्हणले, कसं काय पाहिली नाही, अहो तुम्हाला पाहण्यासाठी तर आम्ही फिरवलं. तर म्हणले, तुम्ही पाहण्यासाठी फिरवलं ही गोष्ट अत्यंत अगदी बरोबर आहे, परंतु माझं सर्वस्व चित्त कुठं लागलं होतं, त्या परातीमध्ये लागलं होतं. अजिबात मी तुझी नगरी कशी आहे, तुझ्या गावामध्ये कशी बांधकाम आहे, किती मजली माडे आहेत, अजिबात मला माहीत नाही. माझं सर्वस्व चित्त परातीच्या ठिकाणी लागलं होतं. कारण एखादा जर थेंब सांडला तर परत तुमची काही शिक्षा असेल, ते दंड मला भोगावा लागेल, म्हणून मी काही कोणीकडे लक्ष दिलं नाही. सगळं चित्त माझं कुठं लावलं, परातीच्या ठिकाणी. याच न्यायाने भक्ताचं हेच आहे महाराज. भक्त हा अट्टाहासानं भगवंताच्या चरणी चित्त लावत नाही, भगवंतच त्याचं चित्त चोरून घेतो. आणि हीच अवस्था माझ्या तुकोबारायांनी पाहिली या गवळणीची. आणि त्या दोघी संवाद करत असताना त्या एकमेकीला म्हणू लागल्या की बघणं म्हणली, माझं चित्त या भगवान परमात्म्यानं चोरलं, माझं काहीही घरात काम लागत नाही. अभंगाचं प्रथम चरण. हरिने माझे हरिने चित्त, हरिने माझे हरिने चित्त, हरिने माझे हरिने चित्त, हरिने माझे हरिने चित्त, हरिने माझे हरिने
चित्त विसरले. गवळण सांगू लागली, त्या हरीनं माझं चित्त हरून घेतलं. तिनं अट्टहासानं हरीच्या ठिकाणी चित्त लावलं का? फक्त भक्ती केली महाराज. कारण ह्या गोपिका जी होत्या ना, ह्या गोपिका कोण्या इंग्लिश स्कूलमध्ये शिकल्या नव्हत्या, कोण्या शाळेत शिकायला गेल्या नव्हत्या. त्याला फक्त एकच काम होतं, ते म्हणजे दही दूध तूप लोणी विकणं. याच्या व्यतिरिक्त त्याला काही काम नव्हतं महाराज. त्याला कधी त्याला कोणत्या प्रकारचा त्याला पंचीकरणाचा पाठ माहीत नाही, त्याला विचारसागराचा पाठ माहीत नाही, त्याला अमृत अनुभव माहीत नाही. परंतु त्यानं सर्वस्व आपला भार भगवंताच्या ठिकाणी सोपवून दिला होता. जे करशील ते तू कर बाबा, आम्हाला याच्यातलं काही कळत नाही. म्हणून देवानं त्याचं अट्टहासानं त्याचं चित्त चोरून घेतलं महाराज. त्यानं स्वतः होऊन केलं का? नाही, त्यानं फक्त भगवंताची भक्ती केली, सर्वस्व त्याला अर्पण केलं आणि भगवंतानं त्याचं चित्त मोहून घेतलं. म्हणून ती गवळण सांगू लागली, चित्त चोरिले नंदाच्या रंगाने, 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 चित्त चोरिले नंदाच्या नंदाने, चित्त चोरिले नंदाच्या नंदाने. तुका म्हणे करुणा दोषा, करुणा दोषा, म्हणे करुणा दोषा, तुका म्हणे करुणा चित्त चोरिले नंदाच्या नंदने. तुका म्हणे गरुड ध्वजे हो, चित्त चोरिले नंदाच्या नंदने. माझ्या भगवान श्याम सुंदरानं गोपिकाचं चित्त हरण केलं होतं. म्हणून तर गोपीनं सांगितलं, हे सखी, माझं भगवंताने चित्त चोरून घेतलं. काय करू, मला काही समजत नाही. आता चित्त, काही संसारी लोक म्हणतील आमचं तर इतकं देवाला जातो, आमचं कधीही चित्त भगवंतानं चोरलं नाही आणि आमचंही कधी त्याच्या ठिकाणी लागलं नाही. असं होतंय. एका माणसानं सावता बाबाला प्रश्न केला. म्हणले, बाबा सांगा ना हो, तुमचं इतकं कसं काय भगवंताच्या ठिकाणी चित्त जडलेलं आहे? त्यानं सांगितलं, कसं भगवंताच्या ठिकाणी चित्त लावायचं हे सांगायचं का? चला म्हणले माझ्याबरोबर शेतामध्ये. माझ्या सावता बाबाने त्या ग्रहस्थाला शेतामध्ये घेऊन गेले आणि गेल्याच्या नंतर सुरुवातीला अगोदर काय करतात, शेतामध्ये माळव कांदे लावायचे असेल तर कांदे लावत असताना का एक एक बी लावतात का? नाही ना, एकत्र बी फेकून देतात एका वाकाण्यामध्ये दाट, आणि नंतर ते उपटायचं आणि दुसऱ्या ठिकाणी लावायचं. असं आहे की नाही? मग आमचे सावता बाबा शेतात गेले, त्याला एक गिलास पाणी भरून दिला, आपणही पेला आणि नंतर गेले कांद्याच्या वाकाण्यामध्ये. कांद्याच्या वाकाण्यात गेल्याच्या नंतर त्यांनी आपलं ते रोपटं उपटावं आणि दुसरीकडे नेऊन लावं, रोपटं उपटावं आणि दुसऱ्या ठिकाणी लावून द्यावं. असं करत करत पूर्ण वाकानं संपून गेलं.
तो माणूस वैतागला म्हणे, अरे बाबा सावता महाराज, आहो मी तुम्हाला काय प्रश्न विचारतोय आणि तुम्ही काय तुमचंच काम करताय म्हणे सारखं, मला माझ्या प्रश्नाचं उत्तर पाहिजे. सावता बाबानं सांगितलं, अहो हे उत्तर तर देतोय ना, तुम्हाला समजत नाही का? ते म्हणले, हे कुठं उत्तर आहे का, मी काय विचारलं बघा, हे काय उत्तर देत आहेत. त्याने संत महात्मे हे क्रिया करून उत्तर देत असतात. ते असे तोंडाला देण्यापेक्षा स्वतः क्रिया करून दाखवतात आणि नंतर त्याच्यातून चांगला जे हुशार माणूस आहे, ज्याला त्याचं वर्म कळालं का, तो माणूस समजून घेतो. सावता महाराजाचं त्याला उत्तर कळालं नाही. सावता महाराजांनी त्याच्या पाया पडले आणि म्हणले, बाबा असं हे म्हणले की तू संसारामध्ये आहेस ना, तुला लेकरं आहेत, बाळ आहेत, सगळं काही आहे आणि तू ज्या वेळेला संसार करतो ना, प्रपंच, त्यावेळेला तू जरी प्रपंचात असला तरी पण तू शरीरानं मात्र प्रपंचात राहा, परंतु तुझं चित्त जे आहे ना, तर त्या वाकाण्यासारखं आहे प्रपंचामध्ये, परंतु तिथलं चित्त काढायचं आणि भगवंताच्या ठिकाणी लावायचं. हेच हे म्हणले, दुसरं काहीच नाही. तेव्हा त्या माणसाला कळालं इतका लेट करंट होता. अशा प्रकारचं हे महाराज. एक माणूस म्हणला, रस्त्याने जात होता, रस्त्याने जात असताना ते म्हणला, अहो अंजनी बुद्रुकला जायचे, तिथं आज काल्याचं कीर्तन आहे, महाप्रसाद आहे, मला अंजनीला जायचंय, सांगा बरं किती लांब राहिली अंजनी. त्यानं सांगितलं, तुम्ही चालू लागा, चालू लागा. ते म्हणलं, बघा माझं प्रश्न काय, यांचं उत्तर काय. आता ते माणूस तसं म्हणल्यावर म्हणलं, याला माहीतच नाही काय की लागला चालायला. ते माणूस चालायला लागला, पुढे गेला आणि पुन्हा या माणसानं आवाज दिला, ओ मामा इकडे या. ते आला वापस. म्हणे, तुम्ही आता याच स्पीडमध्ये जर गेलात तर तुम्हाला कमीत कमी 1 तास लागेल. ते म्हणलं, मग तेव्हाच सांगायचं ना, आता कशाला सांगतो. ते म्हणे, अरे बाबा तू किती स्पीडनं चालतो हे मला कसं कळेल. अरे जेव्हा तू चालायला लागला आणि तुझी स्पीड मी पाहिली आणि त्या स्पीडमध्ये जर तू चालत राहिला तर 1 तासानं पोहोचशील असं मला माहीत आहे, म्हणून तुला सांगितलं की तू चालू लाग. म्हणजे अधिकार तैसा दावी येला मार्ग, चालत आहे मग कळो येते. विठ्ठल विठ्ठल अशा प्रकाराने या माझ्या गोपीची अवस्था झाली आणि तिचं चित्त भगवंताने वेधून घेतलं. चित्त ज्या वेळेला वेधून घेतलं, ती बाजारात गेली. बाजारात गेली गवळण. कुठं गेली बाजारात? मथुरेला. मथुरेला बाजारात गेल्याच्या नंतर ती एवढी तिचं चित्त हारून भगवंताच्या ठिकाणी बसली महाराज. तर डोक्यावरती दही दूध तुपाचे माठ आहेत, परंतु ती विकत असताना काय म्हणत होती? दही घ्या कुणी, दूध घ्या कुणी, दूधला